गाळलं गेलेलं अक्षर दाखवण्यासाठी ज्या चिन्हाचा वापर केला जातो त्याला गलिताक्षर म्हणतात. किंवा इन इंग्रजी द ड्रॉप्ड लेटर in which the symbol is used, we call that symbol. This is the symbol of apostrophe. Read do not. Do not. And we see what is the short form of do not is don't. Second word is cannot. And the short form of cannot is can't. This apostrophe symbol is used for the letter O. The next word will not. Will not. या ठिकाणी मात्र संपूर्ण शब्द बदललेला आहे. तो शब्द तयार होतो WON apostrophe आणि T won't. You will. There are two letters has been dropped. They are W and I. That's why this apostrophe is used. You will. आपण वाचताना मात्र पूर्ण जसं वाचतो तसंच वाचायचं आहे. आपण you will. Understood? After that you are. Which letter has been dropped here? या ठिकाणी कोणतं अक्षर गाळले गेले for apostrophe? A. Very good. A is dropped. And the last one is you have. Here are how many letters are been dropped? Two letters dropped. They are H and A. So here are you have. It is also pronounced like this. याच्यासारखाच त्याचा उच्चार आहे. परंतु लिहिताना शॉर्ट फॉर्म म्हणून त्यांचा वापर करायचा. पहा आता पुस्तकामध्ये सुद्धा हे उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा एखादी वस्तू कोणाच्या तरी मालकीची आहे हे सांगताना सुद्धा apostrophe हे सिम्बॉल वापरून S हा शब्द लिहिला जातो. ऑफ अ फेलो कोणाच्या तरी मालकीचा आहे की नाही, त्यामध्ये फेलोच्या मालकीचा आहे. ऑफ म्हणून फेलोज चिन्ह वापरले apostrophe आणि S. ऑफ लाईफ जीवनाचं प्रत्यय आहे च आणि हे जीवनाचं हा प्रत्यय जोडण्यासाठी लाईफ शब्द लिहून apostrophe and then we may use S. नील्स hat. नील्स कोणाची टोपी आहे? नीलची. चाचीचे पहा प्रत्यय हा आहे चाचीचे. नीलची टोपी. आलं का लक्षात? चाचीचे हे एखाद्या मूळ शब्दाला लागणारी प्रत्यय आहे आणि ते दाखवण्यासाठी S apostrophe आणि S हे लावतात. राहील लक्षात या दोन गोष्टी. आता हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे पहा. कॅट्स पॉ मांजरीचा मांजरीचा पंजा. म्हणून मांजरला काय म्हणतात? कॅट. मांजरीचा तिचा म्हणून चाच्या ऐवजी apostrophe आणि S दिलेला आहे आणि पंजा. वन डॉग मेनी डॉग्स. वन कॅट मेनी कॅट्स. दोन्ही शब्दांकडे लक्ष द्या. या ठिकाणी जो S वापरलाय आणि ह्या ठिकाणी S वापरलाय. दोन्ही ठिकाणी कॅट्स लिहिलंय ना, पण ह्या ठिकाणी जो कॅट्स हा शब्द आहे आणि ह्या ठिकाणचा जो कॅट्स आहे या दोघांमध्ये अंतर आहे, फरक आहे. कारण या ठिकाणी एक मांजर आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय आहे? अनेक मांजर. वन कॅट मेनी कॅट, टू और मेनी. बट हियर या ठिकाणी काय आहे? कॅट्स या शब्दाचा अर्थ काय आहे? मांजरीचा पंजा. का वेगळा झाला हो शब्द? हा शब्द आणि हा शब्द कुठल्या एका सिम्बॉल मुळे वेगळा झाला? apostrophe. लक्षात राहील? व्हॉट इज मीन बाय apostrophe? जेव्हा शब्दातील एखादं अक्षर गाळलेलं असतं. when some letters has been dropped, for that apostrophe symbol has been used, that we learned today. लक्षात राहील?